नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 119 म्हणजेच पुस्तक पहिले, शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या विषयाची आपण माहिती पाहूया. घटक 8 समग्र गुणवत्तेचे व्यवस्थापन. अनुक्रमणिका. उद्दिष्टे. प्रास्ताविक. विषय विवेचन. 1. गुणवत्ता, अर्थ आणि वैशिष्ट्ये. 2. समग्र गुणवत्ता व्यवस्थापन, संकल्पना, उगम व विकास. समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाची गृहीतके आणि सिद्धांत. औद्योगिक ते सैद्धांतिक. 4. शैक्षणिक व्यवस्थापन आणि TQM शालांतर्गत अंमलबजावणी. 5. प्रचलित शंका आणि आक्षेप. पारिभाषिक शब्द, शब्दार्थ, सारांश, सर्वांसाठी स्वाध्याय, क्षेत्रीय कार्य, अधिक वाचनासाठी पुस्तके. पाठाचे उद्दिष्टे. या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सांगता येईल की 1. गुणवत्ता म्हणजे काय ते सांगता येईल. 2. गुणवत्तेचे वैशिष्ट्य सांगता येतील. 3. समग्र गुणवत्ता ही संकल्पना स्पष्ट करता येईल. 4. समग्र गुणवत्तेचे गरज आणि उपयुक्तता सांगता येईल. 5. समग्र गुणवत्तेच्या व्यवस्थापनाचे घटक सांगता येतील. 6. समग्र गुणवत्ता व्यवस्थापनावर विभिन्न घटक कसे परिणाम करतात हे सांगता येईल. 7. समग्र गुणवत्ता व्यवस्थापनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या घटकातील भेद स्पष्ट करू शकाल. पाठाचे प्रास्ताविक. शैक्षणिक व्यवस्थापन नवा दृष्टिकोन या क्रमांक 7च्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या घटकात व्यवस्थापनशास्त्रातील अनेक संकल्पना शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे स्थान दिले आहे ते आपण पाहिले. त्याचबरोबर 21व्या शतकातील जागतिक परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेली आव्हाने यावर सर्वच क्षेत्रात सकारात्मक चर्चा, लिखाण आणि संशोधन सुरू झाले आहे याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. हे आपल्या लक्षात असेलच. पुस्तक क्रमांक 7 पृष्ठ 12 या आव्हानात समग्र गुणवत्तेचे व्यवस्थापन म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. परंतु इतर उल्लेखलेल्या आव्हानांप्रमाणेच उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण इत्यादी समग्र गुणवत्तेचे व्यवस्थापन हे देखील एक उदाहरण म्हणून उल्लेखले गेले. केवळ एकाच आव्हानाची सविस्तर चर्चा त्या संदर्भात अप्रस्तुत दिसली असती. गुणवत्तेची निर्मिती म्हणजे क्रिएटेशन, विकास म्हणजे डेव्हलपमेंट आणि जपणूक म्हणजे सस्टेन्स यावर व्यवस्थापनशास्त्रात ज्या प्रमाणे संवाद लेखन होत आहे ते पाहून गुणवत्ता या संकल्पनेला एक चळवळीचे म्हणजे मूव्हमेंट स्वरूप आले आहे असे म्हणता येते. तज्ज्ञांच्या आणि व्यावसायिकांच्या भाषणातून आणि लेखनातून TQM या शब्दाचा प्रयोग देखील होत आहे आणि या चळवळीची वाढती दखल शिक्षणशास्त्र क्षेत्राकडून घेतली जात आहे. विकसित राष्ट्रांमधील विद्यापीठातून TQM ची अंमलबजावणी होत आहे. शालेय स्तरावर देखील अशा स्वरूपाचे प्रयत्न चालू आहेत. यावर आधारित साहित्य निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. भारतात देखील गुणवत्तेचे व्यवस्थापन म्हणजे क्वालिटी मॅनेजमेंट हा व्यावसायिकांमधील बहुचर्चित विषय बनला आहे. औद्योगिक क्षेत्रात गुणवत्ता मंचाची म्हणजे क्वालिटी सर्कल स्थापना झाली आहे आणि त्याच्या माध्यमातून गुणवत्तेच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा होत असते. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊनच या विषयावर एक स्वतंत्र आणि सविस्तर घटकाचे लेखन हाती घेण्याचे ठरवले गेले. खरे पाहिले तर मानवी जीवनात वैयक्तिक किंवा सामूहिक गुणवत्तेचे स्थान, तिचे संपादन आणि जपणूक यासंबंधीचा विचार नेहमीच होत झालेला आहे. विविध समाजातून परंपरागत ज्या संस्काराची जडणघडण होत असते त्यात गुणवत्ता या संकल्पनेचा नक्कीच समावेश केला जातो. आयुष्य कसे जगावे, काय चांगले आणि काय वाईट याचा सारासार विचार आणि मार्गदर्शन विविध स्रोतांमधून आपणाला लहानपणापासून मिळत असते. असेच असताना गुणवत्तेची संकल्पना इतकी गूढ, अनाकलनीय किंवा आत्मसात करायला कठीण का वाटावी?
प्रत्येक व्यक्तीला अशीच अपेक्षा असते की इतरांनी म्हणजे समाजाने आपल्याला चांगले म्हणावे, सन्मानाने वागावे, आदर करावा. थोडक्यात अशा प्रकारची आपली प्रतिमा म्हणजे इमेज असावी असं सर्वांनाच वाटत असतं. आणि हे जर खरे असेल तर अशी प्रतिमा निर्माण व्हायला जीवनात गुणवत्तेचा समावेश असावाच लागतो. या दृष्टिकोनातून विचार केला तर मानवी गुणवत्ता ही एक सामान्य ज्ञानाची बाब आहे. त्याची जाणीव प्रत्येक मानवाला जीवनात जगताना होतच असते. वरील भूमिका सर्वश्रुत आहे असे म्हणायला हरकत नाही. आपण या घटकात गुणवत्तेसंबंधी विवेचन करणार आहोत. त्याचा संदर्भ वेगळा आहे. त्यात मतभेदांना, शक्य अशक्यतेला आणि साधन-साध्य यांच्या विविधतेला वाव आहे. वैयक्तिक जीवनात गुणवत्ता म्हणजे काय, तिची गरज आहे काय, ती कुठून व कशा प्रकारे संपादन करता येते या प्रश्नांची उत्तरे स्वतःला शोधावी लागतात व त्यासंबंधीचे निर्णय आणि परिणाम यांची जबाबदारी त्या व्यक्तीवरच केंद्रित असते. थोडक्यात ही भूमिका व्यक्तिनिष्ठ आहे असे म्हणता येईल. सामूहिक जीवनात म्हणजेच समाजाने निर्माण केलेल्या विविध संस्थांमध्ये, त्यांच्या कार्यात म्हणजे समाजाला पुरवत असलेल्या विविध सेवांमध्ये जेव्हा गुणवत्तेचा विचार होतो तेव्हा त्याचे स्वरूप आणि व्याप्ती फार वेगळे होतात. त्यातून अनेक प्रकारची आव्हाने निर्माण होतात आणि ती पेलण्यासाठी ज्ञान आणि कौशल्यांवर आधारित क्षमता आवश्यक ठरते. यापुढील विवेचनात या संदर्भावर केंद्रित केले आहे. यात वस्तुनिष्ठतेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. विषय विवेचन 1. गुणवत्ता, अर्थ आणि वैशिष्ट्ये. गुणवत्ता म्हणजे काय? व्हॉट डज क्वालिटी मीन? गुणवत्ता हे इंग्रजीतील क्वालिटी या शब्दाचा समानार्थी मराठी शब्द समजला जातो. शब्दकोशामध्ये गुण, जात, प्रकार, दर्जा आणि विशेष धर्म हे देखील क्वालिटीला समानार्थी म्हणून दिले जातात. क्वालिटी इज द इसेन्शियल कॅरेक्टर, द डिस्टिंग्विशिंग एलिमेंट ऑफ कॅरेक्टर ऑफ समथिंग, अ प्रोडक्ट, सर्व्हिस, परफॉर्मन्स और ऑर्गनायझेशन. या विधानाला सुसंगत म्हणून गुणवत्ता हाच शब्द प्रस्तुत लिखाणात वापरला आहे. गुणवत्तेची काही ठळक वैशिष्ट्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे. 1. इट इज अ प्रिसेप्शन. ॲज सच इट रिसाइड द माइंड्स ऑफ पीपल. इट इज नॉट ॲन ऑब्जेक्ट अँड हॅज नो इंडिपेंडंट एक्सटेन्स आउटसाइड ऑफ पीपल्स माइंड. आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण एखादी वस्तू, सेवा किंवा संस्था अनुभवतो तेव्हा जर ती गुणवत्तापूर्ण असेल तर आपल्याला ते एकदम लक्षात येते. त्यासाठी विचार किंवा अभ्यास करावा लागत नाही. गुणवत्तेचे अस्तित्व किंवा तिचा अभाव कधीही लपून राहत नाही. उत्कृष्ट व्याख्यान, उत्तम गायन, उत्तम भोजन अनुभवल्यावर आपण उत्स्फूर्त होऊन त्याला दाद देतो. आपल्याला या मूल्यमापनात आपण कोणते निकष लावले याचा विचार आपण करत नाही. व्यवस्थापनाच्या दृष्टीने या विधानाचा अर्थ असा होतो की एखाद्या वस्तू, सेवा किंवा संस्थेची गुणवत्ता ही तिचे लाभार्थी ठरवतात. त्यांच्या गरजपूर्तीसाठी या वस्तू, सेवा किंवा संस्था निर्माण केल्या जातात किंवा कार्यरत असतात. त्यांचे समाधान हाच गुणवत्तेचा निर्देश ठरतो. कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द अल्टिमेट डिटरमिनेशन ऑफ क्वालिटी. 2. गुणवत्ता ही व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह असते. सर्वमान्य आणि वस्तुनिष्ठ निकषावरून ती ठरवली जात नाहीत. याचा अर्थ असा होत नाही की यात विश्वासार्हता असू शकत नाही. जेव्हा लाभार्थी प्रचंड संख्येने एखादी वस्तू, सेवा किंवा संस्था याबाबत आपली पसंती व्यक्त करतात, त्याबद्दल समाधान व उत्साहाने व्यक्त करतात, तेव्हा त्यात गुणवत्ता आहे असा संदेश साहजिकच पसरत जातो. 3. गुणवत्तेची संकल्पना हा निरंकुश नसून ती सापेक्ष असते. किमान किंवा कमाल अशा मर्यादा तिला घालता येत नाही. गुणवत्तेचे मापन सुमार, साधारण, उच्च म्हणजे पुअर, मेडिक्युअर, हाय या शब्दातून व्यक्त होत असते. 4. गुणवत्तेचे निकष हे संदर्भ जडित असतात. संस्थेची गुणवत्ता तिच्या विशिष्ट व्रतावरून म्हणजे मिशन ठरवली जाते.
5. गुणवत्तेचे संख्यात्मक मापन करता येत नाही. तसा प्रयत्न केला तर ते अचूक होईलच याची खात्री देता येत नाही. गुणवत्तेला कारणीभूत असलेले किंवा सूचक घटक याच्या आधारावरच गुणवत्तेचे मूल्यांकन होत असते. गुणवत्ता ही एक लाट नाही, आली आणि गेली. गुणवत्ता ही सर्वत्र लागू पडणारी संकल्पना आहे. ग्राहक बहुधा गुणवत्तेच्या आधारावरच निवड करण्याचा अधिकार बजावतात. सतत सुधार घडवून आणण्यासाठी निरंतर सतर्क राहणे अपरिहार्य आहे. संस्थेच्या प्रत्येक पगारी कर्मचाऱ्याने गुणवत्तेच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. गुणवत्तेचे परिणाम ताबडतोब दिसून येतात. समग्र गुणवत्ता व्यवस्थापन संकल्पना, उगम व विकास. आतापर्यंत आपण गुणवत्ता या संकल्पनेची आवश्यक ती ओळख करून घेतली. त्या अनुषंगाने आता समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाची सुरुवात कशी झाली, तिचे स्वरूप काय आहे आणि तिचा औद्योगिक व्यवस्थापनावर पडत असलेला वाढता प्रभाव कशामुळे प्रेरित झाला याचा विचार करणे योग्य ठरेल. या विवेचनाच्या सुरुवातीला 2 महत्त्वाचे मुद्दे नमूद करणे आवश्यक आहे. 1. गुणवत्तेसंबंधी सखोल विचार, लेखन आणि संशोधनात्मक प्रयोग हे प्रामुख्याने अमेरिका आणि तत्सम विकसित देशातील औद्योगिक क्षेत्रात सुरू झाले. याचे मुख्य कारण म्हणजे खाजगी क्षेत्रातील स्पर्धा आणि चढाओढ हे होत. स्पर्धा ही मुक्त आर्थिक व्यवस्थांचा गाभा आहे. अशा वातावरणात यशस्वी होण्यासाठी किंबहुना टिकून राहण्यासाठी देखील प्रत्येक कंपनीला धडपड करावी लागते. तिच्या उत्पादनाला, तिचे सेवेला गुणवत्तेची साथ नसल्यास मागणी विपरीत परिणाम होणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत गुणवत्ता वाढवा किंवा कंपनी बंद करा हे 2च पर्याय शिल्लक राहतात. 2. गुणवत्ता चळवळीच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेतील उद्योजक आणि उत्पादक यांच्या काही गृहीतके होती. उदाहरणार्थ, 1. कामगार सहसा स्वयंस्फूर्तीने गुणवत्तापूर्ण काम करण्याला प्रेरित नसतात. नियंत्रण नसल्यास कमीत कमी सुमार दर्जाचे काम करण्याकडे त्यांचा कल असतो. 2. मालाची किंवा सेवेची गुणवत्ता ती पुरवणारे उत्पादक किंवा उद्योजक ठरवू शकतात. या प्रक्रियेत ग्राहक किंवा उपभोक्ता यांना सहभागी करण्याची गरज नाही. अशा प्रकारच्या गृहीतकांमुळे गुणवत्ता निर्माण करण्याची, तिचा विकास आणि जपणूक करण्याची जबाबदारी ही व्यवस्थापनाची आहे, अशी धारणा होणे साहजिकच होते. प्रत्येक कंपनीच्या व्यवस्थापन आणि नेतृत्व यांच्याच पुढील हे सर्वात महत्त्वाचे व अवघड आव्हान ठरले. या गृहीतकांना आणि त्यावर आधारित असलेल्या गुणवत्ता विकासाच्या प्रयत्नांना धक्का देणारी घटना 1985-86च्या सुमारास घडली. अमेरिकेतील मोटार व्यवसायाला जपानची स्पर्धा प्रकर्षाने जाणवू लागली. जपानी मोटारीची प्रचंड प्रमाणात आयात झाली आणि त्याच्या गुणवत्तेमुळे त्या खूपच लोकप्रिय झाल्या. त्यांच्या वाढत्या मागणीमुळे अमेरिकेतील मोटार व्यवसायावर मंदीची छटा पडल्या. साहजिकच या उत्पादकांना जपानच्या यशाबद्दल कुतूहल वाटू लागले व त्यामागची कारणे शोधण्याकडे त्यांचे लक्ष गेले. या शोधातून एक नाव समोर आले, ते म्हणजे एडवर्ड डेमिंग, TQMचे जनक. मूळचे अमेरिकन असलेले डेमिंग यांनी जपानमध्ये व्यवस्थापन तज्ज्ञ आणि सल्लागार या नात्याने गुणवत्तेबद्दल आपले विचार आणि भूमिका मांडली तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांनी जपानी मोटार व्यवसायाला यशाच्या उत्तुंग शिखरावर नेण्याचे जे योगदान दिले त्यामुळे त्यांच्या विचाराची अमेरिकेत दखल घेण्यास सुरुवात झाली. त्यांची गृहीतके समग्र गुणवत्तेचे व्यवस्थापन, TQM ची या संकल्पनेची तात्विक मांडणी आणि ती आत्मसात करण्याची अमेरिकेतील उत्पादकांच्या मनाची तयारी हे सर्वच व्यवस्थापनशास्त्रात क्रांती घडवून आणणारे ठरले, असे विधान केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ज्या कालावधीत डेमिंग यांच्या सिद्धांताची जपानमधील मोटार उत्पादक उत्साहाने आणि यशस्वी अंमलबजावणी करीत होते, त्याच सुमारास अमेरिकेत देखील गुणवत्तेचे रहस्य समजावून घेण्याच्या प्रयत्न चालू होते. व्यवस्थापकीय गुणवत्तेचे गुपित म्हणजे सिक्रेट काय आहे? यशाच्या आणि कीर्तीच्या म्हणजे नावाजलेल्या, आदर्श मानल्या जाणाऱ्या शिखरावर पोहोचलेल्या कंपन्यांच्या यशोगाथा म्हणजे सक्सेस स्टोरी कोणती, कारणे कोणती, त्यांचे व्यवस्थापन इतरांपर्यंत वेगळे कसे, इत्यादी प्रश्नांची उत्तरे व्यवस्थापनशास्त्रातील तज्ज्ञ, अनुभवी सल्लागार आणि
त्या विद्यापीठातील संशोधक शोधत होते. या प्रयत्नातून जी साहित्य निर्मिती झाली त्यात पीटर अँड वॉटरमॅन यांच्या इन सर्च ऑफ एक्सलन्स 1982, पास्कल अँड ऑथोस यांच्या द आर्ट ऑफ जॅपनीज मॅनेजमेंट 1981 आणि आउची यांच्या थेरी झेड 1981 यांच्या प्रामुख्याने समावेश करायला पाहिजे. या संशोधनातून काही वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थापकीय प्रथा, कामगार आणि त्यांच्या कार्याबद्दल नवीन गृहीतके, ग्राहक किंवा उपभोक्ता यांच्या भूमिकेची दखल अशा प्रकारे ज्ञान उपलब्ध झाले. गुणवत्तेचा शोध शिक्षण क्षेत्रात देखील चालू होता. हे नमूद करण्यासारखे आहे. त्यातील सर्वात अधिक प्रसिद्धी मिळालेला प्रकल्प म्हणजे परिणामकारक शाळांच्या इफेक्टिव्ह स्कूल्स. परिणामकारतेची कारणे शोधण्यासाठी संशोधन यातून झालेल्या साहित्य निर्मितीला म्हणजे इफेक्टिव्ह स्कूल रिसर्च असे संबोधले जाते. या संशोधनात शाळेची परिणामकारता आणि विद्यार्थ्यांची परीक्षा किंवा चाचण्यांतून सिद्ध प्रमाणित झालेली ज्ञानप्राप्ती असे गृहीत धरले गेले. अनेक तज्ज्ञांच्या लेखनातून अशा ज्ञानप्राप्तीसाठी शाळेतील कोणते घटक म्हणजे फॅक्टर कारणीभूत होते यांची नोंद सापडते. 3 लेखकांचा या संदर्भात उल्लेख योग्य ठरेल. एक पुर्की अँड स्मिथ 1983, ब्रुफी अँड गुड 1986 आणि बोसर्ट 1988 यांच्या लिखाणातून आतापर्यंत 5 घटक सर्वश्रुत झालेले दिसतात. 1. स्ट्रॉंग प्रिन्सिपल लीडरशिप. 2. हाय एक्सपेक्शन ऑफ स्टुडंट अचिव्हमेंट. 3. इम्पॅसिस ऑफ बेसिक स्किल. 4. ऑर्डरली एन्व्हायरमेंट. अँड 5. फ्रिक्वेंट अँड सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन ऑफ स्टुडंट. मुख्याध्यापकांचे सक्षम नेतृत्व, विद्यार्थ्यांकडून अध्ययनाबद्दल उच्च अपेक्षा, मूलभूत किंवा प्रारंभिक कौशल्यांवर भर, शिस्तबद्ध वातावरण आणि वारंवार व पद्धतशीरपणे केलेले विद्यार्थ्यांचे मूल्यमापन. हॉय अँड मिस्केल 1991. थोडक्यात अमेरिकेत आणि इतरत्र गुणवत्ता विकसित करण्यासाठी सर्वच क्षेत्रात सतत प्रयत्न होत आहे. त्यांचे स्वरूप निरनिराळे असले तरी उद्दिष्टे समान आहेत. या भूमिकेतून आता आपण TQMची गृहीतके आणि सिद्धांत म्हणजे थेअरी आणि अंमलबजावणी यांच्याकडे वळू. 3. समग्र गुणवत्ता व्यवस्थापनाची गृहीतके आणि सिद्धांत. औद्योगिक ते सैद्धांतिक. समग्र गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे TQM ची संकल्पना स्पष्ट करताना डेमिंग यांनी खालील 3 मुद्दे वरचेवर मांडले आणि त्यांच्यावर सतत भर दिला. 1. कामगारांना आपले काम चांगले व्हावे असे नेहमीच वाटत असते तेव्हा त्यांचा कामाचा दर्जा खालावतो किंवा ते कुचराई करतात तेव्हा त्यांची कारणे त्यांच्या वैयक्तिक गुणकौशल्यांचा अभाव नसून संस्थेतील म्हणजेच ऑर्गनायझेशन कार्यप्रणाली म्हणजे सिस्टम सापडण्याची शक्यता अधिक असते. 2. गुणवत्ता ही कार्यप्रक्रिया म्हणजे प्रोसेस फलश्रुती असते. गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा कार्यप्रक्रियांमध्ये सतत सुधारणा करीत राहणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. सातत्याने केलेल्या सुधारणांमुळे निर्माण झालेल्या कार्यप्रक्रिया तशीच नियंत्रित ठेवणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. 3. कार्यप्रक्रियांमध्ये होणाऱ्या 85% चुका या कार्यप्रणालीजन्य सिस्टमॅटिक असतात. फक्त 15% चुका कामगारांच्या वैयक्तिक कार्यकुशलतेमुळे होत असतात. गुणवत्ता चळवळीच्या सुरुवातीच्या काळात उद्योजकांची कामगारांविषयीची गृहीतके आपण पाहिलीच आहे. डेमिंग यांचे विचार किती वेगळे आहेत किंबहुना विरुद्ध आहेत हे जाणवल्याशिवाय राहत नाही. प्रथमदर्शनी TQM ही संज्ञा सहजपणे उमगली किंवा स्वीकारली जात नाही. टोटल क्वालिटी मॅनेजमेंटचे यांचे मराठी भाषांतर समग्र गुणवत्ता व्यवस्थापन असे बहुधा केले जाते. या शब्दसमूहाचा नेमका अर्थ काय? गुणवत्तेचे व्यवस्थापन करता येते का? म्हणजे ती अस्तित्वात आहेच, तिला मॅनेज करायचे
ही व्यवस्थापनाची जबाबदारी असंच सुचवायचं आहे का की मॅनेजमेंट फॉर टोटली क्वालिटी असा अर्थ करायचा, म्हणजे अशा प्रकारच्या व्यवस्थापन ज्यामुळे गुणवत्ता हे केंद्रबिंदू बनेल आणि सर्व कार्यप्रणालीची योजना म्हणजेच बांधणी गुणवत्तेचे लक्ष ठेवून म्हणजेच फक्त गुणवत्ता हाच निकष वापरून ठरविली जाईल असं समजायचं. समग्र गुणवत्ता म्हणजे टोटल क्वालिटी हा शब्दप्रयोग गुणवत्ता नियंत्रण म्हणजे क्वालिटी कंट्रोल या संकल्पनेतून आला आणि रूढ झाला. नियंत्रण हा शब्द काहीसा नकारात्मक वाटत असल्यामुळे गुणवत्तेचे नियंत्रण म्हणजे कामगारांवर नियंत्रण ही धारणा निर्माण झाली. हा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. TQM मध्ये नियंत्रण हे प्रक्रियांचे म्हणजे प्रोसेसेस करण्याचा हेतू असतो, कामगारांचा नव्हे. या दृष्टीने TQM ही कार्यप्रक्रिया सतत सुधारणा घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करण्यावर भर देणारी एक व्यापक विचारसरणी आहे. TQM इज अ कम्प्रिहेन्सिव्ह philosophy of living and working in organization emphasizing the relentless pursuit of continuous improvement. गुणवत्ता हा तिचा केंद्रबिंदू आहे. गुणवत्तेची व्याख्या करणे अतिशय अवघड असले तरी त्यात अभिप्रेत असलेले कारणीभूत घटक इथे नमूद करता येते. 1. ग्राहकांच्या गरजांची पूर्ती अपेक्षित आणि त्याहून अधिक प्रमाणात. 2. संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी. 3. अविरत सुधारणा. 4. नेतृत्व. 5. मानवी संसाधनांचा विकास. 6. उत्कृष्ट कामगिरीची दखल आणि दाद. 7. गटकार्य. 8. मापन. 9. तणावमुक्त वातावरण. 10. समस्यांचे पद्धतशीर निरसन. डेमिंग 1986 यांनी TQMची संकल्पना यांच्या व्यवस्थापनासाठी 14 मुद्दे यात समाविष्ट केली आहेत. या मुद्द्यांचा रोख म्हणजे संदर्भ औद्योगिक व्यवस्थापनाकडे आहे. देशमुख 2006 यांनी डेमिंग यांचे हे मुद्दे शिक्षण क्षेत्रासाठी म्हणजे शैक्षणिक व्यवस्थापनासाठी ॲडॉप्ट केले आहेत, रूपांतरित केले आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. 1. शालेय कार्यात सततच्या सुधारणा घडवून आणण्यासाठी उद्दिष्टे निश्चित करणे आणि ते कार्य कायमस्वरूपात दिशा देणारे होईल याची खात्री करावी. 2. गुणवत्ता संपादन करण्यासाठी परीक्षांच्या निकालांवर भर देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर भर द्यावा. 3. सर्जनशील आणि उपक्रमशील अध्ययन अनुभवांचे आयोजन करून गुणवत्ता संपादित करावी. 4. तणावमुक्त वातावरण निर्माण करावे. 5. दर्जा किंवा श्रेणी वर आधारित कल्पनांची मानवी उतरंड नष्ट करून निर्भीड आणि मुक्त आंतरक्रिया वृद्धिंगत करावी. 6. विद्यार्थी व शिक्षकांच्या कार्यातील अपेक्षित दर्जांच्या घोषणा बंद कराव्यात. अशा घोषणा व्यक्तींमधील संबंधात क्लिष्टता निर्माण करतात. 7. केलेल्या कामाचा अभिमान व कार्यानंद जोपासण्याच्या हक्काची जाणीव संबंधितांमध्ये निर्माण करावी. 8. शाळेची गुणवत्ता ह्याचा संबंध समाजाशी आहे हा संदेश पोचविण्यासाठी शिक्षण आणि स्व-उन्नयन घडवून आणणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसे आयोजन प्रोत्साहन द्यावे. मित्रांनो, शेअर अँड टीर 1992 यांनी डेमिंग यांच्या 14 मुद्द्यांवर आधारित एक 5 कलमी आराखडा प्रस्तुत केला आहे. त्यात TQMचे तात्विक अधिष्ठान सामावलेले आहे. ते पुढील प्रमाणे पाहूया. 1. कार्यप्रक्रियांचा पद्धतशीर विचार. 2. व्रत आणि ग्राहक समाधान. 3. मानवी संसाधनांचा जोमदार विकास. 4. दूरगामी विचार. 5. बांधिलकी. 4. शैक्षणिक व्यवस्थापन आणि TQM शालांतर्गत अंमलबजावणी. शैक्षणिक व्यवस्थापन अशा दृष्टिकोन या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 2 मध्ये प्रणाली उपागमाच्या माध्यमातून व्यवस्थापनाची व्याप्ती स्पष्ट केलेली आहे. या प्रणालीत आदान म्हणजे इनपुट, प्रक्रिया म्हणजे प्रोसेसेस आणि निष्पन्न म्हणजे फलिते आउटपुट्स यांचा समावेश असतो. शालेय व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने प्रणाली उपागमाची भूमिका आणि उपयोग यांची सविस्तर चर्चा
त्या घटकात उपलब्ध आहे. शाळेच्या यशापयश या प्रत्येक आदान आणि प्रक्रियेचा महत्त्वाचा वाटा असल्यामुळे त्या सर्वांची दखल घेणे त्यातील उणिवांची सतत दखल घेऊन त्या सुधारण्यासाठी योग्य आणि वेळीच उपाययोजना करणे हे शाळेचे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य ठरते. आणि अशाच दृष्टिकोनातून शाळेची गुणवत्ता वाटचाल शक्य होते असे विधान आपण केले होते. TQMची संकल्पना याच विचारसरणीचे विस्तारित स्वरूप आहे असे म्हणायला हरकत नाही. TQMचा मुख्य भर कार्यप्रक्रियांमध्ये अविरत सुधारणा घडवून आणण्यावर आहे हे आपण पाहिलेच आहे. प्रक्रिया ही क्रमवार असलेल्या अनेक क्रियांची एकात्मिक शृंखला आहे असे समजूनच तिचे विश्लेषण व्हायला पाहिजे. प्रक्रिया ही सुरू होते आणि क्रमाक्रमाने वेगवेगळ्या लहान क्रियांमधून मार्गक्रमण करीत संपुष्टात येते. आरंभ, क्रमवार प्रगती, समाप्ती असे प्रक्रियेचे स्वरूप असते. कोणत्याही कामासाठी आवश्यक आणि उपयुक्त प्रक्रिया निश्चित करण्याचे काम त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ करीत असतात. त्यांना त्या कामाचे स्वरूप माहीत असते. TQMच्या चौकटीत म्हणजे फ्रेमवर्कमध्ये प्रक्रियेला क्रियांचा प्रवाह असे संबोधले जाते. In the framework of TQM, process is the flow of activities. आणि या प्रवाहाचे योग्य नियंत्रण केल्याशिवाय गुणवत्ता प्राप्ती अशक्य आहे. हा TQMचा मूलमंत्र आहे. शालेय कार्याच्या संदर्भात काही उदाहरणे घेऊन प्रक्रिया सुधारण्याची म्हणजे प्रोसेस इम्प्रूव्हमेंट कल्पना अधिक स्पष्ट होईल. नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश, परीक्षांचे आयोजन आणि व्यवस्था, सामानाची खरेदी, पत्रव्यवहार, बिलांची भरणी, बँक व्यवहार ही शाळेची प्रशासकीय कामे आहेत व कार्यालयीन कर्मचारी जे ऑफिस स्टाफ ती करीत असतात. त्यातील प्रत्येक काम ही प्रक्रिया आहे असे जाणून तिचे विश्लेषण केल्यास कितीतरी प्रश्न उपस्थित करता येतील. या प्रक्रियेत किती क्रिया आहेत? त्या सर्वच खरोखरीच आवश्यक आहेत का? एखादी कमी केली तर त्यांचे अनिष्ट परिणाम होतील का? संपूर्ण प्रक्रियेला साधारण किती वेळ लागतो? ती पूर्ण करण्यात किती माणसांचा सहभाग असतो? माणसे कमी केली तर वेळेत फरक होईल का? जी माणसे त्या कामात सहभागी होतात त्यांची निवड बरोबर आहे का? एक सुपरिचित उदाहरण घेऊया. शाळेत सारखे दूरध्वनी संदेश येत असतात. अनेक प्रकारच्या व्यक्तींकडून निरनिराळ्या प्रकारच्या विचारणा होत असते. या फोन म्हणजे कॉल्सचे विश्लेषण केल्यास काय आढळते? काही प्रश्नांना केवळ मुख्याध्यापकच उत्तरे देऊ शकतात. अनेक प्रश्नांना कार्यालयीन कर्मचारी व्यवस्थित प्रतिसाद देऊ शकतात. फोन म्हणजे कॉल्सला उत्तरे देण्यात किती माणसांचा किती वेळ वाया जातो? त्यात काही कपात करता येते काय? फोनवर बोलण्याचे काही नियम आहेत का? हे किती जणांना माहीत असते? त्यासंबंधी प्रशिक्षण देऊन वेळेची बचत करता येईल का? तसेच फी भरण्याची प्रक्रिया त्रासदायक आहे का? रांगेत उभे राहावे लागल्यामुळे मुलांचा किती वेळ खर्ची होतो? तो कसा कमी करता येईल? साधारणपणे कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी एका विशिष्ट कामासाठी नेमलेला असला तरी प्रसंगानुसार त्यात कधीकधी बदल करता येणे याला लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी म्हणतात. विचारपूर्वक या लवचिकतेला वापर करून कितीतरी प्रक्रिया शीघ्रतेने आणि कुशलतेने पूर्ण केल्या जाऊ शकतात याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. थोडक्यात प्रचलित प्रक्रिया म्हणजे दगडावरची रेघ होय. हे नेहमीच असेच होत आले आहे. आम्ही बदल करणारे कोण असा दृष्टिकोन TQMच्या विचारसरणीशी संपूर्णतः विपरीत आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. कार्यप्रक्रियांमध्ये सतत सुधारणा घडवून आणण्याचा TQMचा मंत्र आता आपल्याला नीट समजला असेल. आता शैक्षणिक संस्थांमध्ये TQMची अंमलबजावणी करण्याबाबत काही शंका किंवा आक्षेप आहेत त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. 5. प्रचलित शंका आणि आक्षेप. TQMचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ग्राहकांचे समाधान म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन. व्यापारी जगात म्हणजे विक्री खरेदीच्या संदर्भात ग्राहकांच्या गरजा आणि मागणी यावरून मोलाची
मालाची किंवा सेवेची गुणवत्ता ठरवली जाते. ज्या मालाला किती किंवा सेवेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे तो माल किंवा सेवा गुणवत्तापूर्ण आहे असे गृहीत धरले जाते. पर्यायाने याचा अर्थ असा होतो की ग्राहकांना आपल्या गरजांची म्हणजे नीड्स आणि त्यांच्या पूर्तीसाठी काय हवे आहे म्हणजे वॉन्ट्स यांची अचूक जाण असते. ग्राहकांची ही भूमिका विद्यार्थ्याला लागू करणे कितपत योग्य होईल याचा विचार करायला पाहिजे. असे केल्यास विद्यार्थी हा एक ग्राहक आणि त्यांच्या गरजा आणि मागण्यांच्या पूर्ती करणारा शिक्षक हा एक परिचारिका किंवा समाजसेवकासारखा व्यावसायिक ठरेल. कारण परिचारिका म्हणजे नर्स किंवा समाजसेवक यांची सेवा आपल्या रुग्णांना म्हणजे पेशंट क्लायंट यांना लाभार्थ्यांना हवे ते पुरवणे इथपर्यंतच मर्यादित असते. थोडक्यात विद्यार्थ्याला काय हवे आहे ते पुरविणे ही शिक्षकाची आणि ओघाने शाळेची भूमिका ठरते. पण वस्तुस्थिती अशी आहे की माणसाला विशेषतः अल्पवयीन विद्यार्थ्याला आपल्या कशाची गरज आहे आपल्या हितासाठी काय आवश्यक आहे याची जाणीव असेलच असे नाही. या महत्त्वाच्या भिन्नतेमुळे किंवा फरकामुळे TQMच्या संदर्भात विद्यार्थी आणि शिक्षक किंवा शाळा यांची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला ग्राहक म्हणून बघण्यामागची भूमिका अशी आहे की ती शाळेसारख्या मान्यताप्राप्त संस्थेत जे उपलब्ध आहे ते घेण्यासाठी इच्छुक असतो. शाळेत काय उपलब्ध असते ते मात्र त्याने ठरवलेले किंवा निर्माण केलेले नसते. किंबहुना त्याला काय हवे आहे एवढ्याच किंवा एका निकषावर ते आधारित नसते. शाळा ही एक समाजमान्य संस्था आहे. ज्ञानदान हे तिचे विशिष्ट कार्य आहे. ज्ञानी आणि तज्ज्ञ व्यक्तींचे या ज्ञानाची व्याप्ती आणि रूपरेषा निश्चित करण्यात महत्त्वाचे योगदान असते. यावरूनच अभ्यासक्रमाची निश्चिती होत असते. समाजाच्या गरजा लक्षात ठेवून हे कार्य करीत असतात. अर्थात विद्यार्थ्यांच्या आणि त्यांचे भवितव्य घडविण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या पालकांच्या देखील गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. व्यापारी जगतातील ग्राहकाला काय घ्यायचे आणि काय घ्यायचे नाही हे ठरविण्याचे जे संपूर्ण स्वातंत्र्य असते ते विद्यार्थ्याला असत नाही. ते असणे त्याच्या आणि समाजाच्या देखील हिताचे होणार नाही हे समजणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणून बघण्याच्या संकल्पनेत शाळेची आणि शिक्षकांची भूमिका बदलण्याचा संकेत दडलेला आहे. TQMच्या दिशेने वाटचाल करून इच्छिणाऱ्या शाळा चालकांची तो समजून घेणे आणि आत्मसात करणे अपरिहार्य आहे. विद्यार्थी आणि शिक्षण प्रणालीतली एक निर्जीव आदानाची वस्तू नसून म्हणजे इनपुट जिवंत चैतन्यमय व्यक्ती आहे जे प्रत्येकाच्या जवळ किमान प्रमाणात का होईना आकलनशक्ती इच्छाशक्ती क्रियाशक्ती आकांक्षा क्षमता यांची दैवी संपत्ती असतेच. सुख दुःखाचे क्षण ते अनुभवू शकतात. ग्लॅझर यांनी मानवी कार्य प्रेरणे या कारणीभूत असलेल्या 5 मूलभूत गरजा नमूद केलेल्या आहेत. टिकाव सामर्थ्य प्रेम रंजन आणि स्वातंत्र्य. आणि त्या अनुषंगाने ते असे म्हणतात की या गरजांना प्रतिसाद देणे त्यांची समाधानकारक पूर्ती करणे हे शाळेच्या गुणवत्तेचे द्योतक आहे. या 5 गरजांना प्रतिसादात्मक असे शालेय कार्य किंवा प्रामुख्याने अध्ययन अध्यापन हे विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणारे आणि कार्य कितीही अवघड वाटले तरी जिद्दीने पूर्णत्वास नेण्यास उद्युक्त करणारे असावे. इतकेच नव्हे तर त्या आंतरिक समाधान देणारे असावे. TQMच्या भाषेत सांगायचे झाले तर अशा प्रकारच्या शालेय कार्याची योजना निर्मिती आणि अंमलबजावणी करणे ही शाळांची प्रमुख जबाबदारी आहे आणि यातूनच शाळेची गुणवत्तेची असलेली बांधिलकी म्हणजे कमिटमेंट सिद्ध होते. ही विचारसरणी स्कॅनली 1997 यांनी इतक्या सुंदर शब्दात मांडली आहे की त्यांच्याच शब्दात ग्राहक समाधान म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन या संकल्पनेची चर्चा संपुष्टात आणणे उचित ठरेल. येथे पाठातील पारिभाषिक शब्द म्हणजे शब्दार्थ आलेले आहेत. पाठाचा सारांश पाहूया. TQMची संकल्पना पुरेशा विस्ताराने समजावून देण्याचा प्रयत्न या घटकात करण्यात आला आहे. ही संकल्पना उदयाला येण्यामागची पार्श्वभूमी TQMचे जनक मानले गेलेले W. एडवर्ड
डेमिंग यांनी प्रस्तुत केलेले तात्विक अधिष्ठान आणि इतर नामांकित तज्ज्ञांचे विचार म्हणजे TQMची औद्योगिक क्षेत्रात आणि काही प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात झालेली आणि होत असलेली अंमलबजावणी यांचे विवेचन आणि शाळा संदर्भात व्यक्त झालेल्या शंका आणि आक्षेप या प्रमुख मुद्द्यांचा विचार केला. TQMची गरज आणि उपयुक्तता ही शाळां चालकांचीच ठरवायची आहे. त्याच दृष्टीने विचार करताना त्यांनी खालील मुद्दा अवश्य लक्षात घ्यावा एवढेच समजावून या घटकाची समाप्ती करणे उचित वाटते. TQMचा भर मानवी संसाधनाचा विकास करण्यावर, त्यांना सक्षम बनवण्यावर आहे. त्यांच्यावरचे नियंत्रण वाढवण्याऐवजी कमी करण्यातच कार्यप्रक्रियांमध्ये सुधारणा होणे शक्य होईल. प्रत्यक्ष कार्यप्रक्रिया हाताळणाऱ्या कामगारांना, मग ते कुठल्याही स्तरावर असोत, त्या प्रक्रियेतील दोष किंवा उणिवा दिसू शकतात. त्यांना ते सुचविण्याची परवानगी आहे. एवढेच नव्हे तर ती त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. असा संदेश जेव्हा त्यांना मिळेल तेव्हा ते या उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. TQM मध्ये यावर भर आहे आणि हे एकच कारण TQMचे हे औद्योगिक क्षेत्रातच यशस्वी होऊ शकेल. शिक्षण क्षेत्रातील ते सुसंगत नाही या आक्षेपाचा खंडन करायला पुरेसे आहे. माणसांची क्षमता वाढविणे आणि गुणवत्तेच्या दिशेने कार्यात सतत सुधारणा करीत राहणे या दोन्ही ध्येयांशी शिक्षण क्षेत्राचे जवळचे नाते आहे. पाठातील सरावासाठी स्वाध्याय, क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी असलेली पुस्तकं यांचा संग्रह येथे दिलेला आहे. पुढील तासिकेत आपण नवीन पुस्तकाचे वाचन करणार आहोत. धन्यवाद.